हॅलो एव्हरीवन, आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे गाजराचा हलवा। गाजराचा हलवा हा तर तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल। तर कमी साहित्यात हा हलवा मी तयार करणार आहे। तर मग पाहूया हलवा कसा बनवायचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सर्वप्रथम सर्व गाजरे जे आहेत ते स्वच्छ धुवून खिसून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। आणि आता इथे पाहू शकता असा खिस आपल्या गाजराचा खाली आलेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व खिसून घेतलेले आणि 3 वाट्या भरलेले, एक वाटी गूळ झालेला आहे आणि थोडीशी विलायची पावडर टाकायची, म्हणजे हे कुटून टाकायचे आपल्याला विलायची पावडर। 1 चमचा तूप टाकलेले आहे। नंतर सर्व हलवा जो आहे तो त्यात टाकून घ्यायचा आहे आणि गूळही टाकून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही गूळ अजून जास्त टाकू शकता किंवा कमीही टाकू शकता। जर तुम्ही हलव्याला गूळ जास्त वापरला तर आपला हलवा जो आहे तो खूप छान लागेल। जर तुम्ही गूळ कमी वापरला तर हलव्याला जास्त चांगली टेस्ट येणार नाही आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी सुटलं पाहिजे हलव्याला। तर थोडेसे काजू बदाम आणि मगाशीची विलायची पावडर आहे ती कुटून घेतलेली आहे। कुटून थोडेसे त्यातले 2-4 बदाम आणि काजू जे आहेत ते मी शिल्लक ठेवलेत आणि सर्व यात टाकून घेतलेले आहेत। तर पाहू शकता विलायची पावडर टाकून ही आपल्याला हलवून घ्यायचे। एक 5 ते 6 साहित्यात आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार होतो। जर तुम्हाला हवं तर तुम्ही यात साखरेचाही वापर करायचा आहे। साखरेचाही हलवा खूप छान होतो। तर पाहू शकता आपला हलवा जो आहे तो तयार आहे। खूप छान असा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक, शेअर आणि आजचा तुम्हाला हा हलव्याची रेसिपी म्हणजे गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे। तर तुम्ही अशाच घरी रेसिपी ट्राय करत राहा। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।